अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। अंडरवर्ल्ड मधून ही बातमी येते। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा जवळचा साथीदार सलीम डोला याला भारतात आणण्यात यश आलेलं आहे। तुर्कीमधून त्याला अटक करण्यात आली आहे। दाऊदचा हा साथीदार आहे सलीम डोला, याला भारतात आणलं जात आहे। सलीम डोला याला भारतात आणण्यात मोठं यश आलेलं आहे। इस्तंबूल इथं अटक झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय यंत्रणांच्या मदतीने त्याला भारतात डिपोर्ट करण्यात येत आहे। सकाळी विशेष विमानातून दिल्ली इथल्या तांत्रिक विमानतळावर त्याला आणण्यात आलं। सध्या गुप्तचर यंत्रणा त्याची चौकशी करतायत। पुढील कारवाई करता त्याला मुंबई पोलीस यांच्या ताब्यात दिलं जाणार आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांना विचारलं, प्रशांत, ही मोठी उपलब्धी म्हणायची का की सलीम डोला याला भारतात आणलं जात आहे? नक्कीच मोठी उपलब्धी म्हणावी लागेल त्याला सुवर्णगड। आपल्याला माहिती की ज्या पद्धतीनं ड्रग्सचा व्यवसाय हा घरोघरी पोहोचलाय, कॉलेजमध्ये पोहोचलाय, या सगळ्या ड्रग तस्करीचं सगळ्यात मोठं रॅकेट या सलीम डोलाच्या माध्यमातून चालवलं जात होतं, अशा प्रकारची माहिती आणि काही पुरावे सुद्धा मुंबई पोलिसांच्या हाती लागले। आणि याचमुळे सलीम डोलाचं प्रत्यार्पण करणं ही अत्यंत महत्वाची आवश्यकता होती। इंटरपोलची मदत घेऊन हे प्रत्यार्पण झालेलं आहे। आणखी त्याला आता भारतात आणण्यात आलंय। लवकरच मुंबई पोलीस सुद्धा त्याला ताब्यात घेईल। भारताच्या गुप्तचर यंत्रणा सुद्धा सलीम डोलाच्या अनेक वेगळ्या प्रकारच्या सहभागामध्ये बघताय आणि यातूनच दाऊद इब्राहिमचं सगळ्यात मोठं नेक्सस जे आहे ते नेक्सस सुद्धा समोर येणार। सुवर्ण, अगदी बरोबर। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रशांत।